नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं. राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये 15 सप्टेंबर नंतर कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे. या ठिकाणी 2500 सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की आता 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 2500. पण अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला की 15 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 2500 पार. आणि 15 सप्टेंबर नंतर जर कांद्याचा बाजारभाव हा 2500 पार गेला तर तिथं आपण कांदा विकायला पाहिजे की मग थांबायला पाहिजे. जर आपल्या सर्वांना या महत्त्वाच्या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी बघावयास मिळत राहतो. सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट. ज्या अपडेट अनुसार आता 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे. या ठिकाणी 2500 पण 15 सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता 15 सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 2500 पार. चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर आणि अचूक उत्तर. मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही 1500 रुपये प्रति क्विंटल पासून सध्या 1800 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनला अवलंबून आहे तो बांगलादेशवरती. बांगलादेशमध्ये कांद्याची खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली की लगेचच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात सुधारणा होताना दिसणार आहे. पण आपल्या सर्वांसाठी हेच या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की 15 सप्टेंबरपर्यंत बांगलादेशची कांदा खरेदी ही धीम्या गतीनं सुरू राहणार आहे. यामागचं कारण म्हणजे बांगलादेशमधील कास्तकार बांधवांकडे आणखीन काही प्रमाणात कांदा हा शिल्लक आहे आणि तिथल्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचं नुकसान टाळण्यासाठी सरकारने 15 सप्टेंबरपर्यंत त्यांना कांदा विक्री करण्यासाठीची मुभा दिली आहे. तोपर्यंत बांगलादेश सरकार मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात भारतातून करणार नाही. कारण बांगलादेश सरकारनं मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात जर केली तर यामुळे देशातील कांदा बाजारभाव कोसळतील व बांगलादेशमधील कास्तकार बांधवांचं नुकसान होईल. याला टाळण्यासाठी हा निर्णय घेतलाय. पण या निर्णयाचा परिणाम व या ठिकाणी आपण जर एंड रिझल्टचं म्हटलं तर 15 सप्टेंबर नंतर जेव्हा कांद्याची खरेदी बांगलादेशकडून मोठ्या प्रमाणात सुरू होईल त्यानंतर कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सुधारणार. व याचबरोबर एक गोष्ट लक्षात घ्या की बांगलादेशची कांदा खरेदी यामुळे मागणी व पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार हाच गॅप आहे की जो कांद्याच्या बाजारभावाला अलगद 15 सप्टेंबर नंतर 2500 पार घेऊन जाणार आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये फक्त हे एकच कारण नाही तर याला जोडून आणखीन 2-3 कारणं आहेत ज्यामध्ये आपल्याला उन्हाळी कांद्याचा शिल्लक साठा दिवसेंदिवस कमी होताना दिसतोय. दुसरीकडे खरीप चा जो कांदा आहे जो कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या 3 राज्यातून प्रामुख्याने येत असतो यावर्षी कांदा उशिराने येणार आहे आणि जो कांदा येणार आहे त्याचं उत्पादन 100% कमी होण्याची दाट शक्यता असल्यामुळे सुद्धा कांद्याचा या ठिकाणी मागणी पुरवठ्याचा जो गॅप आहे तो वाढत जाणार आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की जी मागणी आहे ती देशातील बाजारात सुद्धा आपल्या सप्टेंबर महिन्यात कांद्याची खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे. ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड गॅप निर्माण होणार आहे आणि हाच गॅप कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे आणि हीच तेजी कांद्याच्या बाजारभावाला अलगद 15 सप्टेंबर नंतर आता 2500 पार घेऊन जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कांदा विक्री करण्याचा विचार आपल्या मनात येत असेल तर आपल्या सर्वांना एकच या ठिकाणी रिक्वेस्ट करतो की एकदम कांदा न विकता आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करावी. पहिला टप्पा 2000 ते 2500 दरम्यान आपल्याला भाव
भाव मिळाला तिथून पुढे आपण सर्व टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करायला पाहिजे, ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी खूप खूप फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर लाईक करा. कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील. तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओ आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो. खूप खूप आभार.